नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्या सर्वांच्याच घरी बेडशीट हे असतं. कॉट म्हटलं की आपण त्यावरती बेडशीट टाकतो, परंतु तुम्ही कधी याच बेडशीटच्या 4 कोपऱ्यांना 4 गाठ कधी मारून बघितल्या आहे का? किंवा त्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेडशीटला 4 टोकांना 4 गाठ मारणार आहे. म्हणजे जे 4 कोपरे असतात बेडशीटचे त्या ठिकाणी 4 गाठ मारून आपला काय फायदा होतोय ते या ठिकाणी बघणारच आहोत. पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करते, ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणाऱ्या असू शकतात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, आपल्याला या ठिकाणी बेडशीट घ्यायचं आहे आणि बेडशीटला 4 गाठ मारायच्या आहे आणि अगदी आपलं जे अवघड काम आहे ते आपण या ठिकाणी या 4 गाठींमुळे अगदी सोपं करणार आहोत. तर ते पुढे बघणारच आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर पहिली टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे आपल्याकडे असा प्रकारचा रुमाल तर असतो किंवा रुमाल नसेल तर ब्लाऊज पीस तर नक्कीच असतो. आणि आज आपण या ब्लाऊज पीसपासून अतिशय सुंदर अशी वस्तू तयार करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला कुठेच ब्लाऊज पीसला किंवा या अशा रुमालला कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही. तर बघा, व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे छोट्या साईजमध्ये याला बनवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसतंय सेम त्या पद्धतीने. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, व्यवस्थित अशा प्रकारची आपल्याला घडी करून घ्यायची आहे रुमालाची. मी पूर्ण शेवटपर्यंत म्हणजे डबल असे घडी तयार करून घेतलेली आहे. आता पुढची प्रोसेस बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, आता वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी अगदी छोटीशी घडी मी तयार केलेली आहे. आता या घडीमध्ये आपल्याला तुमच्या घरामध्ये एखादा छोटासा बेल्ट असेल किंवा एखादी जुनी बॅग असेल, तिचा छोटासा बेल्ट असेल तो तुम्ही घेऊ शकतात, किंवा नसेलच काही तर आय कार्ड जर असेल आणि जुनं झालेलं आय कार्डची अशी लेस असते ती लेससुद्धा तुम्ही या ठिकाणी याला हँडल म्हणून म्हणजे बंद म्हणून वापरू शकतात. तर बघा, मी या ठिकाणी अशाच प्रकारे माझ्याकडे एक दोरी होती, म्हणजे एक लेस होती, ती या ठिकाणी वापरलेली आहे. तर बघा, वरचा जो भाग मी फोल्ड केला त्या ठिकाणी आपल्याला ही दोरी अडकवायची आहे. त्यानंतर खालचा जो भाग आहे तो वरच्या भागाच्या अगदी एक्झॅक्ट थोडासा खाली आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा, त्यानंतर आता आपल्याला काटेपिन घ्यायचे आहे आणि काटेपिनच्या मदतीने याला व्यवस्थित असं फिक्स करायचं आहे. आता बघा, अगदी छोटीशी आणि सुंदर अशी पर्स आपली या ठिकाणी तयार होणार आहे, जी की लहान मुलांसाठी तुम्ही तयार करून त्यांना देऊ शकतात किंवा तुमच्यासाठी देखील असं इमर्जन्सीमध्ये याचा वापर करू शकतात. किंवा एखाद्या आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे भरपूर अशा वस्तू असतात ज्या की आपल्या कामाच्या असतात परंतु ठेवण्यासाठी जागा नसते. तर अशा प्रकारची छोटूवाली पर्स तयार करून तुम्ही त्या रिकाम्या अशा ज्या कधीतरी वापरणाऱ्या आपल्या वस्तू असतात त्या पर्समध्ये तुम्ही त्या टाकून ठेवू शकतात आणि एखाद्या कुठल्याही खेळायला तुम्ही ते टांगून ठेवू शकतात. अगदी सोपं आहे. तर बघा, आता मी तुम्हाला यामध्ये काही वस्तू देखील टाकून दाखवणार आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजे भरपूर अशा वस्तू तुम्ही कशा पद्धतीने ठेवू शकतात तेच मी दाखवत आहे. तर बघा, मोबाईल ठेवू शकतो, अशा काही छोट्या मोठ्या वस्तू असतात आपल्याकडे त्यासुद्धा आपण यामध्ये ठेवू शकतो. आता ठीक आहे, मी या ठिकाणी काटेपिन लावली. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी शिवूनसुद्धा घेऊ शकतात. दोघांच्या बाजू आहे, फक्त आपल्याला 2 साईडने शिवायचं आहे, जास्त काही मेहनतसुद्धा घ्यायची गरज नाही. आणि बघा, अगदी सेकंदामध्येच आपली जी बॅग आहे, छोटीशी पर्स आहे, ती या ठिकाणी तयार झालेली आहे. भरपूर असं सामान आपलं यामध्ये मावतं. आणि तुम्ही 2 काटेपिन जर लावल्या म्हणजे एक साईडला 2 आणि दुसऱ्या साईडला 2 म्हणजे असं 4 काटेपिनचा जर वापर केला तर याला शिवण्याची देखील आपल्याला कधी गरज पडणार नाही. नक्की ट्राय करून बघा. आणि बघा, दिसायला बघा किती सुंदर दिसतंय. कुणालाच वाटणार नाही की आपण हे जुन्या रुमालापासून तयार केलेलं आहे. घरामध्ये छोट्या मुली असतात तुमच्याकडे जर असेल तर त्यांना अशी छोटीशी पर्स तुम्ही तयार करून देऊ शकतात, जी की त्यांना खरंच खूप आवडेल आणि दिसायला सुंदर दिसते. किंवा इमर्जन्सीमध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता. आणि मी जेवढ्या काही टिप्स तुम्हाला सांगत असते त्या अगदी फ्री ऑफ कॉस्टमधल्या असतात आणि आपल्या रोजच्या कामामध्ये उपयोगात येणाऱ्या असतात. त्यामुळे नक्की ट्राय करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, मला काल मेशोकडून 2 साड्या मी घेतल्या होत्या, ज्या रिसीव झाला आणि त्याचाच मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते आहे. अतिशय सुंदर क्वालिटी आहे. सध्या या खूप ट्रेंडिंगमध्ये साड्या आहेत, जास्त करून गोल्डन
कलर जो असतो तो खूप ट्रेंडिंग आहे, पण म्हटलं चला सर्वांनीच गोल्डन कलर घेतले तर मग आपण जरा वेगळं घेऊया, म्हणून मी या ठिकाणी हे 2 कलर ऑर्डर केले होते आणि ज्याची की क्वालिटी बघू शकता इतकी सुंदर आहे। आता तुमच्यापैकी बरेच जणांनी ही साडी घेतलेली असेल, परंतु तुम्ही ज्यावेळेस ही साडी घेतली त्यावेळेस तिची किंमत 700-800 रुपयाला तरी तुम्ही ही साडी घेतलेली असावी असं मी अंदाज लावते, कारण त्यावेळेस खूप महाग ही साडी होती। आणि आता काल मी ही साडी घेतली तर बघा हिची फक्त किंमत आहे 400-450च्या काहीतरी आसपास याची किंमत आहे, म्हणजे जवळपास 500 रुपये पकडून घ्यायचे, तर 500च्या पण काही कमी आहे बहुतेक। तर बघा अशा प्रकारे इतकी सुंदर साडी आपल्याला एवढ्या कमी किमतीमध्ये मिळते आणि दिसायला तर एवढी सुंदर दिसते। मला वाटलं नव्हतं की 500पर्यंत एवढी सुंदर साडी मला रिसीव होईल, म्हणूनच मी तुमच्यासोबत तिचा रिव्ह्यू शेअर करत आहे, जेणेकरून तुमचेसुद्धा पैसे वाचतील आणि मी जे ओरिजिनल आहे तेच तुम्हाला दाखवत आहे। असं काही मला त्यातून काही प्रॉफिट वगैरे काही कमवायचा नसतो, म्हणून मी तुम्हाला एवढं काही म्हणजे माझं काही सेल व्हावं असातला काही प्रश्न नाही, परंतु तुमचा या ठिकाणी फायदा व्हावा हाच माझा एक उद्देश असतो। म्हणून बघा मी तुमच्यासोबत ह्या साड्या शेअर करत आहे, ज्यांना कुणाला घ्यायच्या असेल त्यांना मी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या साड्यांची लिंक देत आहे, जेणेकरून तुम्ही तिथून जर ऑर्डर केल्या, म्हणजे मेशोच्याच ॲपवरून ऑर्डर करायचं आहे, म्हणजे मी जिथून केल्या तिथून जर क्वालिटी तुम्हाला मिळेल। आणि बघा अतिशय सुंदर आहे, नक्की घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची लिंक देईल। त्यानंतरची दुसरी शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बेडशीट जे असतं बेडशीटला गाठ मारल्यानंतर आपला काय फायदा होऊ शकतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपलीसुद्धा एक छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल। तर बघा मी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे बेड तर असतो आणि बेडवरती आपण बेडशीट अंतरतो, परंतु ते जे बेडशीट आहे ते आपल्याला दिवसातून 4-5 वेळेस तरी नीट करावं लागतं, कारण घरामध्ये लहान लेकरं असतात किंवा आपल्याकडनं सुद्धा बेडशीट गोळा होतं। तर अशा वेळेस एक काम करायचं आहे, तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे जे कोपरे असतात बेडशीटचे ते कोपरे घ्यायचे आहे आणि एक गाठ मारायची आहे। तर बघा मी तुम्हाला लाईव्ह सर्व करून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल। आता बघा मी या ठिकाणी एक गाठ मारली, आता ही जी गाठ आहे ही पकडून आपल्याला जी गादी असते आपली त्याखाली अशी अडकवायची आहे। तर बघा ज्या गादीचा जो कोपरा असतो त्या ठिकाणी ही जी गाठ आहे ती परफेक्ट अडकून बसते, असं तुम्हाला 4ही कोपऱ्यांना तयार करायचं आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण सकाळी बेडशीट अंतरतो त्यावेळेस तुम्हाला फक्त 4 कोपऱ्यांना 4 गाठी मारायच्या आहे आणि गादीच्या खाली अशा प्रकारे ती गाठ अडकवायची आहे। आता बघा जो गादीचा कोपरा आहे त्या ठिकाणी बघा जी गाठ आहे ती अगदी पॅक अडकून बसते, आपण कितीही बेडशीटला खेचलं तरीही ते अजिबात निघत नाही। आणि बघा मी तुम्हाला हे सर्व ओढूनसुद्धा दाखवत आहे, अजिबात निघत नाही। आता तुमचं हे काम खूप सोपं होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही जर बेडशीटच्या कोपऱ्यांना जर गाठ मारून ठेवली तर नक्कीच तुमचं बेडशीट संध्याकाळपर्यंत काय दुसऱ्या सकाळपर्यंत तुम्हाला अजिबात नीट करण्याची गरज पडणार नाही। आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असतील, तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारास नक्की पाठवा, कारण त्यांचा देखील पैशांची बचत होईल आणि खूप मोठासा त्यांचा सुद्धा फायदा होईल। आणि खरंच त्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या त्या खूप छान आहे, नक्की घ्या, कारण एवढ्या किमतीमध्ये आपल्याला दुकानात साड्या अजिबात मिळणार नाही। चलो बाय, नेक्स्ट व्हिडिओ।